तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरीने वल्लरीचं कारस्थान खूपच हुशारीने सर्वांच्या समोर आणलेलं असतं। खरी गुन्हेगार वल्लरी असल्याचा शोध अर्णव ईश्वरीने खूपच हुशारीने लावलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अर्णव ईश्वरीने वल्लरीला चकवा देत तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत सर्वांसमोर तिचा खोटारडेपणा आणलेला असतो। 20 वर्षांपासून जी बाई आपल्याला फसवण्याचं काम करते ती बाई चांगली असू शकत नाही, ही गोष्ट पटल्यानंतर घरातील सर्व माणसांनी वल्लरीला अशी शिक्षा दिलेली असते ज्या शिक्षेमुळे वल्लरीचं खूपच मोठं नुकसान झालेलं असतं आणि ते म्हणजे वल्लरीला घरातून अक्षरशः हकलून दिलेलं असतं। राज शिर्केंनी वल्लरीला घरातून बाहेर काढलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काकांचा खून झालेला असतो। ही गोष्ट डॉक्टरांनी सर्वांसमोर स्पष्टीकरण दिलेलं असतं। त्यांच्या मानेमध्ये इंजेक्शन दिलेलं असतं जे की पॉइझन असतं, विष असतं, ज्याच्यामुळे त्यांचा जीव जातो। आता आपल्या मंजुळाने रमाकांत काकांना मारताना एका व्यक्तीला बघितलेलं असतं। ती व्यक्ती म्हणजे उदयकांत, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। पण आता ही गोष्ट अर्णव ईश्वरीला माहिती नाही आहे की ती व्यक्ती उदयकांत आहे आणि मंजुळाला नावाने माहिती नाही आहे की ती व्यक्ती उदयकांत आहे। अर्णव म्हणतो आपण पोलीस स्टेशनला जाऊया, मंजुळाची साक्ष नोंदवूया आणि मग तिथे स्केच आर्टिस्ट बोलावत आपण त्या माणसाचा चेहरा रेखाटून काढूया, म्हणजे जो कोणी गुन्हेगार आहे तो लवकरात लवकर आपल्याला कळेल। मंजुळाला सुद्धा वल्लरीने उदयकांतला सांगून किडनॅप केलेलं असतं आणि इथे आता मग मंजुळाला सोडवायचं कसं आणि त्या गुन्हेगाराला शोधायचं कसं? ईश्वरीच्या समोर आता महत्त्वाचा पुरावा आलेला असतो जो की आहे रमाकांत काकांचा मोबाईल। रमाकांत काकांचा मोबाईल बागेमध्ये म्हणजे गार्डनमध्ये त्यांचं अस्थि विसर्जित करताना तिथे आता खड्ड्यामध्ये सापडलेला असतो आणि त्याच्याबरोबर बांगडीचा तुकडा। हे सगळं इथे कुणी ठेवलं असेल? तेव्हा ईश्वरीला स्पष्टपणे आणि खूपच खात्रीने तिला संशय आलेला असतो, तो म्हणजे वल्लरीचा। तिला असं वाटतं की खरी गुन्हेगार ही वल्लरीच आहे, हे सगळं वल्लरीनेच केलेलं आहे। पण असं मी सांगणार नाही, वल्लरीच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करेल आणि ईश्वरीने पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली असते। पण आधी तिने खूपच चांगली आयडिया केलेली असते। तिने आजीला गाठलेलं असतं प्रेक्षकांनो, आणि इथे एका बाजूला अर्णवने तो मोबाईल रमाकांत काकांचा रिपेअर करायला दिलेला असतो एका मोबाईलच्या शॉपमध्ये आणि त्यांना सांगितलेलं असतं की ह्याच्यामध्ये जो काही डेटा आहे, बॅकअपमध्ये असू दे, कुठेही असू दे, जो काही डेटा आहे तो आम्हाला संपूर्णपणे रिकवर करून हवा आहे। व्हिडिओज, फोटोज हे सगळं आम्हाला रिकवर करून हवं आहे, ते सुद्धा लवकरात लवकर, असं अर्णवने सांगितलेलं असतं। त्यासाठी मी हवे तेवढे पैसे तुम्हाला द्यायला तयार आहे। ते म्हणतात पैशांचा सवाल नाही आहे, मोबाईल खूपच डॅमेज झाला आहे, सगळं रिकवर करणं कठीण आहे, पण आम्ही प्रयत्न करू। आणि अर्णवला संध्याकाळची वेळ दिलेली असते की तुम्ही संध्याकाळी या आणि मोबाईल घेऊन जा। तेव्हा इथे अर्णव म्हणतो ठीक आहे, मी संध्याकाळी येतो। त्यानंतर ही गोष्ट अर्णवने फक्त मामांच्या कानावरती टाकलेली असते की मला पोलीस स्टेशनला बोलावलं आहे, पण मामा सकाळी खूप विचित्र गोष्ट घडली। बाबांची अस्थि विसर्जित करताना मला तो खड्डा करत असताना तिथे मोबाईल सापडला, तो पण बाबांचा, त्याला पूर्णपणे डॅमेज केलं होतं। तेव्हा इथे आता ही गोष्ट अविनाश मामांना कळल्यानंतर ते त्याच गोष्टीचा विचार करतात। अर्णवने सांगितलेलं असतं की कुणाला सांगू नका, पण शेवटीला आपल्या माणसावरती आपण आंधळा विश्वास ठेवतो आणि ती गोष्ट आपण नकळतपणे बोलून बसतो। तसं अविनाश मामांनी केलेलं असतं। ती गोष्ट वल्लरीला सांगितलेली असते की रमाकांतचा मोबाईल सापडला आणि तो अर्णवने बनवायला दिलाय। एकदा का तो मोबाईल सापडला की खरा गुन्हेगार कोण आहे ते समोर येईल। वल्लरी पुन्हा टेन्शनमध्ये येते, कुठल्या शॉपमध्ये टाकलाय या गोष्टीचा ती आता शोध लावायला सुरुवात करते। तोपर्यंत ईश्वरीने आयडिया केलेली असते, ती जाते आजीकडे आणि आजीला ती सांगते की आजी तुम्ही चहा घ्या
तुम्ही आराम करा, तुमची तब्येत कशी आहे? ती म्हणते तब्येत तर ठीक आहे. आणि आपली अस्थी विसर्जित केली आणि तिथे झाड लावलं का? ती म्हणते हो, झाड वगैरे लावलं आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्थीसुद्धा विसर्जित त्याच्यामध्ये झालेली आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या. तेव्हा ती म्हणते नाही गं, जाऊन मला पाया पडून यायचं आहे, वंदन तर केलं पाहिजे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते आजी, तुम्हाला बरं वाटलं की तुम्ही नक्की जा, आम्ही आलोच वंदन करून. आणि वल्लरी मामी तर सगळ्यांच्या आधी गेल्या होत्या. तेव्हा ती म्हणते खरंच? आणि वल्लरी तर तो मोबाईल शोधायला गेलेली असते, पण नंतर मोबाईल तर तिला सापडत नाहीच. आणि मामांनी सांगितलेलं असतं की तो मोबाईल अर्णव ईश्वरीच्या हातीसुद्धा लागला आहे. आणि त्यानंतर मग शोध तिचा बंद होतो. तेव्हा इथे आता आजी म्हणतात की ही वल्लरी पण ना कधी काय वागेल काही सांगता येत नाही. जेव्हा रमाकांत जिवंत होते तेव्हा त्यांच्याशी नीट बोलली नाही, आणि आता बघ सगळ्यांच्या आधी जाऊन ती दर्शनसुद्धा घेऊन आली, तिच्या वागण्याचा काही अंदाजच लागत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की आजी सॉरी, म्हणजे मामी आधीपासूनच अशाच आहेत का? म्हणजे त्या कधी काय वागतील काही सांगता येत नाही, कधी बऱ्या वागतात तर कधी जरा विचित्रच वागतात. तेव्हा ती म्हणते हो ग, तिचा आधीपासून स्वभाव असाच आहे. आणि खरं तर तिचा हा स्वभाव आहे ना, तो तिच्या घरातून आलेला आहे, परिस्थितीतून आलेला आहे. ती म्हणते म्हणजे? तर वल्लरी हिची माहेरची परिस्थिती थोडी बेताचीच होती, म्हणून तिचं शिक्षण पाणी काही जास्त झालं नाही. आणि मग अविनाशचं स्थळ गेलं, मग तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. इथे आल्यानंतर आमच्या सात्विकाच्या सासरची परिस्थिती खूपच चांगली. तिच्या नवऱ्याचा बिझनेस म्हणजे रमाकांतजींचा बिझनेस खूपच जास्त पुढे होता. खूप श्रीमंत गडगंज श्रीमंती होती माझ्या सात्विकाकडे. आणि त्यांच्याकडेच आता हे लोक राहतसुद्धा होते. कुटुंब छोटं असल्यामुळे अविनाश, मी आणि ती आम्ही राहतसुद्धा होतो. पण ही जी वल्लरी आहे ना, ती सात्विकाबरोबर हर एक गोष्टीमध्ये नुसती तिच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये असायची, बरोबरी करायला जायची. आणि तेव्हा माझा अविनाश काय गं, मिळेल ती नोकरी करायचा, ऑफिसमध्ये काम करायचा, कसा बसा त्याला पोट भरेल एवढा पगार होता, त्याच्यामध्ये तो कुटुंब त्याचं चालवत होता. पण वल्लरी काही ऐकायला तयार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये ती माझ्या सात्विकाबरोबर कॉम्पिटिशनमध्ये असायची. सात्विकाला तिचा हा स्वभाव काही आवडायचा नाही. सात्विका आणि तिची खूप वेळा मचमचसुद्धा व्हायची. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते आजी असं कधी कडाक्याचं भांडण झालं होतं का दोघींमध्ये कधी? तेव्हा आजी म्हणते कडाक्याचं भांडण असं नाही गं, पण वल्लरीचा खूप मोठा अपमान झाला होता. इथे अर्णवच्या बाबांना, रमाकांतजींना खूप मोठा ॲवॉर्ड मिळाला होता बिझनेसचा. त्यांचं खूपच मोठं काम झालं होतं, त्यांचं नाव रूप खूपच जास्त मोठं झालं होतं, त्यामुळे पार्टी ठेवली होती. त्यांना त्याच्यामध्ये एक बिल्ला मिळाला होता, नुसता हिऱ्याचा, खूपच महागडा. त्यांचा सत्कार झाला होता तेव्हा. आणि तो बिल्ला वल्लरीने चोरला होता, आणि तो चोरल्यामुळे माझ्या मुलीला सात्विकाला राग आला आणि तिने भर पार्टीमध्ये सगळ्यांसमोर वल्लरीच्या थोबाडी दिली होती. आणि तो राग वल्लरीच्या खूप दिवस मनामध्ये होता, खूपच राग होता तिच्या मनामध्ये. त्यामुळे इथे तिचं आणि वागणं हे सात्विकाबद्दल खूपच जास्त विचित्र झालं होतं. सात्विकाने तिला नंतर सॉरीसुद्धा म्हणालं, पण तिने जे केलं होतं ते पण चुकीचंच होतं ना. चोरी करणं हे चुकीचंच आहे, ते पण तिच्या नवऱ्याला मिळालेला इतका महत्त्वाचा बिल्ला. तेव्हा ती म्हणते हो, हे तर बरोबरच आहे, चुकीचंच आहे. आणि ईश्वरीच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर ईश्वरीने आपला एक प्लॅन तयार केलेला असतो. तो राग मामींच्या मनात होता का? ती म्हणते हो, तो राग खूपच होता तिच्या मनामध्ये. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते अच्छा, म्हणजे ते डूक मामी मनामध्ये धरून बसल्या आणि त्याच्यामुळेच मामींनी हे सगळं घडून आणलं असेल तर? ईश्वरी म्हणते की ज्या बाईने इथे आता रमाकांत काका, आई आणि माझी आई जिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ते एका बाईने, ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून मामी तर नसेल ना? असा विचार आता ईश्वरीच्या मनामध्ये आलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की आपण आता या गोष्टीचा सोक्ष लावला पाहिजे. तर तो कसा? ईश्वरी म्हणते की आपण एक काम करूया, अर्णव सर तुम्ही एक काम करा,
तुम्ही आता तो मोबाईल शॉपमध्ये घेऊन जा. नंतर ज्या गोष्टी होतील त्या आपल्या प्लॅननुसारच होतील. तेव्हा इथे आता बरोबर वल्लरी त्या शॉपला शोधत शोधत त्या ठिकाणी जाते जिथे अर्णवने मोबाईल बनवायला टाकलेला असतो, रिपेअर करायला टाकलेला असतो. आता मोबाईल तिथे रिपेअर करायला टाकल्यानंतर बरोबर त्या ठिकाणी पोचलेली असते ती म्हणजे वल्लरी. वल्लरी त्या ठिकाणी पोचलेली असते. गेल्यानंतर ती म्हणते, इथे अर्णव राज्य शिर्के आला होता ना? तेव्हा ते म्हणतात, हो आले होते. त्यांनी एक मोबाईल बनवायला टाकला आहे, तो मोबाईल माझ्याकडे द्यायला सांगितलं आहे, द्या. तेव्हा तो म्हणतो, मॅडम त्यांनी मला सांगितलं आहे मोबाईल त्यांच्याच हातामध्ये द्यायचा आहे, ते संध्याकाळी येणार आहेत, मी नाही तुम्हाला देऊ शकणार. तेव्हा ती म्हणते, मी तुला पैसे देते पण तो मोबाईल दे. तो म्हणतो, मी नाही देणार तुम्हाला. तेव्हा ती म्हणते, 1,00,000 रुपये देते तुला, 1,00,000. आता दे तो मोबाईल मला, आता तरी देशील? तो म्हणतो, ठीक आहे, हा घ्या मोबाईल. आणि ते पैसे तो स्वतःकडे ठेवून देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी घरी गेल्यानंतर सगळेजण तिला आवाज देतात, तिला बाहेर बोलवतात आणि तेव्हा आजी आता वल्लरीच्या जोरदार थोबाडीत देते. वल्लरी म्हणते, काय झालं? मी काय केलं? आई अहो मला का तुम्ही मारताय? तेव्हा इथे सगळेजण तिच्याकडे रागाने बघत असतात. म्हणजे अगदी लाज वाटत असते सगळ्यांना तिच्या ह्या वागण्याची, इतक्या घाणेरड्या नीचपणाची. तिच्या मुलाला, नवऱ्याला, मामांना खूपच जास्त त्यांना आता राग आलेला असतो वल्लरीच्या या वागण्याला. आणि अर्णव तर भयंकर चिडलेला असतो, अंजली चिडलेली असते आणि ईश्वरीसुद्धा. अशा रीतीने प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणते की नक्की झालं आहे काय? तुम्ही लोक असं का बघताय माझ्याकडे, मी गुन्हेगार असल्यासारखी? तेव्हा लगेच अर्णव म्हणतो, नाही आहेस का मामी तू गुन्हेगार? ती म्हणते, कुणाची गुन्हेगार आहे मी? तेव्हा अर्णव म्हणतो, माझ्या आईची, माझ्या वडिलांची आणि ईश्वरीच्या आईची. माझ्या आईवडिलांचा खून केला आहेस तू, बर्बाद केलंस तू त्यांना, त्यांचा सुखी संसार तू मोडलास. इथे इतक्या तरुणपणामध्ये माझी आई हे घरदार सोडून निघून गेली, आम्हाला सोडून गेली. त्यानंतर माझे बाबा 20 वर्ष वनवास भोगत होते, त्या जंगलामध्ये वनवन फिरत होते गिल्टमध्ये. काहीही चूक नसताना आम्हाला रस्त्यावरती आणलंस गं. काय चूक होती आमची? काय चूक होती माझ्या आईवडिलांची? म्हणून हे भोग त्यांच्या नशिबाला आणलेस? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, पण नक्की झालंय तरी काय? ईश्वरी म्हणते, थांबा. आणि प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी ज्या शॉपमध्ये मोबाईलच्या अर्णवने मोबाईल रिपेअर करायला टाकलेला असतो तिथलं CCTV फुटेज हे आता ईश्वरीने मिळवलेलं असतं. आणि त्यानंतर ते CCTV फुटेज सर्व लोकांना दाखवलं जातं, ज्याच्यामध्ये वल्लरी जाते, त्या माणसाला 1,00,000 रुपये घेते आणि रमाकांतचा मोबाईल स्वतःकडे घेऊन ठेवते. आणि ती तीच व्यक्ती आहे जी उदयकांतला मदत करते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, उदयकांत आणि वल्लरी हे दोघेजण गुन्हेगार आता समोर आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, आता वल्लरी म्हणते की हे सगळं तुला कसं कळलं? कुणी सांगितलं तुला की मी तिथे गेली आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, गेम्स फक्त तुम्हाला खेळता येतात, सांगा ना. तेव्हा ती म्हणते, म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते, सांगते मामी, सगळं सांगते. काल रात्री तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी खणत होता, मी बघितलं, आणि तुमच्या हाताला काटा लागला होता. मी विचारलं की काय झालं आहे? तुम्ही म्हणालात की काटा लागला आहे, पण तो काटा नाही, तुमची बांगडी लागली होती. आणि तो बांगडीचा तुकडा जेव्हा आम्ही बाबांच्या अस्थी विसर्जित करायला गेलो तेव्हा तिथे मोबाईल आणि बांगडीचा तुकडा मला सापडला. तेव्हा मला कळलं की हे कारस्थान तुमचं आहे. पण आता डिरेक्टली तुमचं नाव नाही घेऊ शकत, पुरावे हवेत ना. म्हणून मी अर्णव सरांना सांगितलं की हा मोबाईल तुम्ही दुरुस्त करायला टाका, पण त्यानंतर ही गोष्ट तुम्ही घरातल्या फक्त एका व्यक्तीला सांगा, ती म्हणजे मामांना, कारण ती माहिती आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. मामांना सांगितलं की मोबाईल कुठे आहे आणि कुठल्या शॉपमध्ये टाकला आहे. मामांनी तुम्हाला अगदी प्लॅननुसार सांगितलंसुद्धा. हे मामांना पण माहिती नव्हतं, पण आम्हाला माहिती होतं की मामा ही गोष्ट तुम्हाला सांगतील. तुम्हाला कळलं की आम्हाला बाबांचा मोबाईल सापडला आहे, तो शॉपमध्ये टाकला आहे, आणि तुम्ही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न जरूर कराल. मोबाईल नक्की कुठे टाकलं हे तुम्हाला कळण्यासाठी मी अर्णव सरांना फोन केला आणि त्या शॉपचं नाव मी जोराने बोलले, जेणेकरून तुम्हाला ते कळावं. आणि बरोबर शॉपचं नाव ऐकल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी गेलात आणि नेहमीप्रमाणे पैसे देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलात. पण जो मोबाईल तुमच्या हातामध्ये आहे ना मामी, तो मोबाईल बाबांचा नाहीच आहे. बाबांचा मोबाईल हा आहे.
तुम्हाला दिलाय तो वेगळा बंद मोबाईल आहे, असं ईश्वरीने स्पष्ट केलेलं असतं. आम्हाला फक्त बघायचं होतं तुम्ही गुन्हेगार असाल तर तुम्ही त्या शॉपमध्ये जाल आणि CCTV फुटेजमध्ये आम्हाला दिसाल आणि शॉपवाल्याकडून तुम्ही ज्या मोबाईल घेतलात आणि पैसे दिलेत त्याला आम्ही आधीच सांगितलं होतं. तुम्ही त्याला 1,00,000 दिले, अर्णव सरांनी त्यांना 2,00,000 दिले. त्यामुळे त्याने आम्हाला सत्य सांगितलं. असं ईश्वरीने आता सगळ्यांसमोर वल्लरीचं कारस्थान खूपच हुशारीने असं उघडं पाडलेलं असतं. CCTV फुटेजमध्ये वल्लरीचं कारस्थान सगळ्यांना दिसताच. इथे वल्लरी किती मोठी गुन्हेगार आहे, तिचं चेहरा बघायला सुद्धा किळस वाटते, असं आता मामा म्हणतात. आकाश म्हणतो, आणि तेव्हा आता काय करायचं? या गुन्हेगार बाईचं आता काय करायचं? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, हिला सहजासहजी आपण आता माफ करायचं नाही आणि तुला आम्ही जेलमध्ये सुद्धा पाठवणार नाही. कारण माझ्या आईवडिलांनी ज्या मरण यातना भोगल्यात ना, त्या तू सुद्धा भोगल्या पाहिजे ना. म्हणून तू आता या घरातून निघून जायचं. कुठेही जा, आमचा आणि तुझा काडीचा सुद्धा संबंध नाही. पण तू इथे राहायचं नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जायचं, असं अर्णवने सांगितलेलं असतं. आणि अर्णवचा हा निर्णय सगळ्यांना मान्य असतो. प्रेक्षकांनो, सगळेजण म्हणतात की अर्णव जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे. वल्लरीने इथून गेलं पाहिजे आणि अशा रीतीने अर्णवने वल्लरीला सुद्धा मरण यातना भोगण्यासाठी तिला घरातून अक्षरशः धक्के मारून हकलून दिलेलं असतं. तिच्या तोंडावरती राजेश शिर्केंच्या घराचा दरवाजा हा बंद केलेला असतो आणि पुन्हा आम्हाला कुणालाही भेटायचं नाही, आमच्या घराची पायरी चढायची नाही, असं अर्णवने स्पष्टपणे मामीला सांगितलेलं असतं.